सतीश भोसले उर्फ खोक्याला चकलांबा पोलीस आज शिरूर न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी चकलांबा पोलिसांनी खोक्याला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। खोक्या भोसलेला काल कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। बॅटने मारहाण केल्याप्रकरणी चकलांबा पोलिसांनी खोक्याला ताब्यात घेतला आणि सतीश भोसले उर्फ खोक्याला चकलांबा पोलीस आज शिरूर न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर सुनावणी झाली। सतीश भोसलेला काल कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। अधिकचा तपशील जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आज काय होणं अपेक्षित आहे? कोर्टाने 14 दिवसांची काल न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आज सतीश भोसलेला शिरूरच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। सध्या आपण जर बघितलं तर सतीश भोसलेवर 3 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। यामधील ढाकणी पितापुत्राला जी मारहाण झाली होती त्या प्रकरणात त्याला यापूर्वी पोलीस कोठडी झाली होती। त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावता जाता बॅटने अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात त्याला चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चकलांबा पोलीस त्याला शिरूर न्यायालयात हजर करणार आहेत आणि त्या ठिकाणी न्यायालयासमोर युक्तिवाद होऊन आता त्याची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे। कारण बॅटने जी माणूस मारहाण झाली होती त्या प्रकरणात तपास करायचा असल्यानं पोलीस त्याची कोठडी मागू शकतात आणि बॅटने माणूस मारहाणीचा जो प्रकार आहे तर त्या पाठीमागचं जे सत्य आहे ते देखील या तपासात आता समोर येऊ शकणार आहे। त्यामुळे आता न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी सुनावतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नाही, बरोबर आहे। फक्त बॅटने मारहाणच नाही तर अन्य सुद्धा त्यावर गुन्हे दाखल आहेत आणि पोलीस किती दिवसांची पोलीस कोठडी मागणार याकडे सुद्धा लक्ष असेल। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।